हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू डबल अकॅडमी पुणे। आज आपण बघणार आहोत एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग या सब्जेक्टच्या वॉटर प्लांट ट्रीटमेंट हा टॉपिक आपण बघत आहोत। त्याआधी बघा, अकॅडमीमध्ये नवी मुंबई महानगरपालिका 2025 साठी आपण अकॅडमीमध्ये बॅच स्टार्ट केलेली आहे। त्यामध्ये आपल्या सिव्हिलचे पद आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य। या पदासाठी आपण बॅच स्टार्ट केलेली आहे। त्यामध्ये आपली बॅचची फीस आहे 2000 रुपये। 2000 रुपयामध्ये तुम्हाला वर्षभर 2000 रुपयावर तुम्ही वर्षभर बॅच बघू शकता। बॅचचे फीचर्स आहेत जुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण, तांत्रिक प्रश्नांचा भरपूर सराव, सर्व विषयांचे रेकॉर्डेड लेक्चर, प्लस जे स्टुडंट बॅच जॉईन करणार त्यांचे टेस्ट सिरीज आणि ईबुक्स नोट मोफत स्वरूपामध्ये मिळणार आहे। व्हिडिओ डाउनलोड सुविधा आहे। डिजिटल बोर्डवर लाईव्ह क्लासेस लेक्चर तुम्ही अनलिमिटेड वेळा पाहू शकता। लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये आपल्याकडे लेक्चर्स अवेलेबल आहेत। प्लस आपण अकॅडमीमध्ये सिव्हिल इंजिनिअरसाठी ऑल टाइप रिक्रुटमेंट बॅच स्टार्ट केलेली आहे। यामध्ये बीएमसी, डब्ल्यूआरडी, एनएमसी, महाट्रान्सको या सर्व एक्झामसाठी ते ऑनलाईन स्वरूपामध्ये बॅच स्टार्ट केलेली आहे। आणि बॅचची फीस आहे 2000 रुपये प्लस 1 इयर व्हॅलिडिटी, म्हणजे तुम्ही वर्षभर ही बॅच बघू शकता। प्लस यामध्ये तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे तर अकॅडमीचा आपला नंबर आहे 8329588625। ह्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता। आता आपण बघणार आहोत वॉटर ट्रीटमेंट प्लांट चे आपण वॉटर ट्रीटमेंट प्लांट मध्ये स्क्रीनिंग, पंप हाऊस, एरिएशन, कोअगुलेशन, फ्लोक्युलेशन, सेडिमेंटेशन, फिल्ट्रेशन, डिसइन्फेक्शन आणि डिस्ट्रीब्युटरीज ही आपली प्रोसेस आहे वॉटर ट्रीटमेंट प्लांटची। ठीक आहे, यामध्ये आपण आता बघणार आहोत कोअगुलेशन। ठीक आहे, कालच्या याच्यामध्ये आपण सेडिमेंटेशन हा पॉइंट बघितला होता, आज आपण बघणार आहोत कोअगुलेशन। त्यामध्ये बघा, द सस्पेंडेड पार्टिकल्स of the fine nature cannot settle down in plain sedimentation tank of ordinary detention time. Such particles can, however, be removed easily by increasing their size and salting them. The suspended particles of the fine nature cannot settle down. काय म्हटलेलं आहे, जे सस्पेंडेड पार्टिकल्स आहेत ते फाईन नेचरची कॅनॉट सेटल डाऊन सेडिमेंटेशन टँक मध्ये ते सेटल डाऊन नाही होत। ठीक आहे, ऑर्डिनरी सेडिमेंटेशन टाइम डिटेन्शन टाइम सच पार्टिकल्स कॅन हाउएवर बी रिमूव्ह ना कसं रिमूव्ह करायचं इझिली बाय इन्क्रीजिंग देअर साइज आणि सेटिंग टाइम ते रिमूव्ह करायचे आहे। ठीक आहे, त्यासोबत कोअगुलेशन ॲडेड सेडिमेंटेशन ऑफर्स 3 स्टेजेस। कोअगुलेशन ॲडेड सेडिमेंटेशन ऑफर्स 3 स्टेजेस। फर्स्ट इज कोअगुलेशन, सेकंड इज फ्लोक्युलेशन and third is sedimentation. हे 3 स्टेजेस आहेत आपले। यामध्ये फर्स्ट बघा कोअगुलेशन, ऑल द प्रोसेस ऑफ कोअगुलेंट added sedimentation is carried out in the separate units, but nowadays clarification in which coagulation, flocculation and sedimentation occurs in one unit. Then coagulation in a water coagulation in water, coagulation in a surface water. The suspended solids are negatively charged because of clay and silt. They have negative charge. काय आहे यांचा निगेटिव्ह चार्ज आहे, रिपीट इच अदर अँड ट्राय टू बी इंसेप्शन्स। ठीक आहे, यामध्ये काय म्हटलेलं आहे, बोथ चार्जेस आपले क्ले आणि सिल्टचे निगेटिव्ह आहे। ठीक आहे, दिस इज अ निगेटिव्ह चार्ज, both charges are negative in clay and silt. ठीक है, clay and silt particle both charges are negative in coagulation process. Then in coagulation is the process in which certain chemical called as coagulant are mixed with the water to neutralize the charge present on the suspended particles, increasing their opportunity to come closer, thus increasing their size and weight, which cause of suspended particle to settle down. Means आपलं काय म्हटलेलं आहे यामध्ये, कोअगुलेशन ही एक प्रोसेस आहे in which a certain chemical called as coagulant, असं म्हटलेलं आहे coagulant and are mixed with the water, जेव्हा ती आपण वॉटर सोबत मिक्स करतो to neutralize their charge present in the suspended particle, increasing their opportunity. यामध्ये बघा
This one is a suspended particle. Coagulant. Coagulant form a sticky gelatinous precipitate in which capable of sickly the suspended particles over surface and forming bigger size of flocks. काय होते bigger size of flocks form करतात. In settle is the settlement tank. Bigger size of flocks त्यामध्ये फॉर्म होतात. In which the settle down is the sedimentation tank मध्ये. ठीक आहे. ठीक आहे. त्यामध्ये बघा असे हे फ्लॉक्स आहेत. निगेटिव्ह पॉझिटिव्ह ते तुम्हाला दिसत आहेत. फ्लॉक्स आहेत. All are flocks. Types of coagulants. Alum. Types of coagulants. Alum. Chemical name hydrated aluminium sulfate. Then hydrated aluminium sulfate. Chemical formula है Al2SO4. याचा केमिकल फॉर्म्युला काय आहे हायड्रेटेड अल्युमिनियम सल्फेटचा Al2 या साइडला Al2 SO4 18H2O is the chemical formula of hydrated aluminium sulfate and chemical reaction Al2SO4 18H2O CH3CH CO3 alkalinity then form का Al2HO Al2Al OH3 3CaSO4 प्लस ही आपली इक्वेशन तयार झालेली आहे केमिकल इक्वेशन ठीक आहे ॲलम ॲलम बद्दल बघणार आहोत आपण Alum does not react with water but it reacts with alkalinity present in the water to form the sticky gelatinous precipitation. When alum reacts with alkalinity it introduces permanent hardness. Alum reacts with alkalinity it introduces permanent hardness in the water and also it introduces to the water which cause corrosion. Then alum is used on large scale. Alum used on large scale because it reacts and its pH range किती म्हणता है 6.5 to 6.3 which pH range आहे with the pH range of drinking water. And alum removes taste odor microorganism of the water. Alum react नहीं होता alum does not react with the water. Alum reacts with water so react now it reacts with alkalinity सोबत alum ला react करतो ठीक आहे present in the त्यामध्ये काय आपल्या water present आहे in sticky gelatinous precipitation ठीक आहे आणि pH range आपल्याला आठवण ठेवायची आहे 6.5 to 6.3 पर्यंत आपली pH range असणार आहे alum ची ठीक आहे in large scale. Then if alkalinity is not present जेव्हा water मध्ये alkalinity present नाही राहत तर it is introduced by added lime and soda. Added lime and soda ठीक है on addition of lime to the water acidity is not induced on addition of soda to the water permanent hardness is not induced in the
water. Then if the water reaction is to be determined, it can be found by using following trick. आपली ट्रिक कोणती आहे? 1 ग्राम, 0.23 ग्राम and 0.45 gram. The weight of reaction is to be determined. It can be found out by using following tricks. And 1 gram of alum react with 0.45 gram of alkalinity into the produce 0.23 gram of sticky gelatinous precipitation. Optimum doses of alum. The doses of alum depends upon the turbidity. Alum कशावर depends आहे म्हणत आहे? Doses of alum depends upon the turbidity वर ते depend आहे. Then present in the water, which is determined by the jar test. कोणता test? Jar test. During the experiment, it is important that sufficient amount of alkalinity is present in the water or not. जेव्हा आपण जार टेस्ट एक्सपेरिमेंट करतो तर काय म्हटलं? इट इज इम्पॉर्टंट दॅट सफिशियंट अमाउंट ऑफ during the experiment, it is important that sufficient amount of alkalinity is present in the water or not. In this test, jars are used which consist of same amount of sample, and doser of alum with different concentration is added to the different jar. Different concentration is added to the different jars. This one is the optimum doses of alum. Doses of alum then next बघा यामध्ये काय आहे? टर्बिडिटी, and TU, turbidity, and this is a minimum turbidity. मिनिमम टर्बिडिटी. ठीक आहे. डायग्राम प्लॉट बिटवीन एंड टर्बिडिटी. एंड टर्बिडिटी आपण प्लॉट केलेला आहे. डोसेस ऑफ alum in prepared, doses of alum is prepared and the doses of alum is which represent minimum turbidity represent करत आहे. इट कन्सिडर कॉल्ड तरच काय म्हटलेलं आहे? ऑप्टिमम डोसेस ऑफ alum. याला काय म्हटलेलं आहे? ऑप्टिमम डोसेस ऑफ alum. Usually the optimum doses of alum
is found out in the range of 10 to 30 mg per liter ची रेंज असते काय 10 to 30 mg per liter. कॉपर्स केमिकल नेम काय हायड्रेटेड फेरस सल्फेट. केमिकल नेम इज हायड्रेटेड फेरस सल्फेट and chemical formula is हाइड्रेटेड फेरस सल्फेटचा केमिकल फॉर्म्युला काय आहे FeSO4 7H2O is the hydrated ferrous sulfate. And chemical reaction FeSO4 7H2O Ca OH2 CaSO4 plus FeOH2 plus CH7H2O. FeSO4 7H2O मीन्स काय हा कॉपरॉस आहे आपला बघा आपण इथं केमिकल FeSO4 7H2O plus CaHO2. This one is the ras and this one is the lime. याला लाइम आता आपला फॉर्म्युला केमिकल रिएक्शन आपल्याला इक्वेट करायची आहे. देन CaSO4 plus FeH2O CaSO4 plus FeH2O permanent hardness of ferrous. This one is the permanent hardness. Permanent hardness and this ferrous hydroxide FeOH2 is a ferrous hydroxide plus 7H2O is a plus separation. Plus 7H2O. This is the chemical reaction. ठीक है. Copras is generally added. Copras is generally added to the water in addition to the lime. Copras react with lime to form ferrous hydroxide, which forms sticky gelatinous precipitate. And copras work with pH range. Copras work with pH range greater than 8.5. Greater than 8.5 and hence not used for public water treatment plant. क्या म्हटलेलं आहे? Hence not used for public water treatment plant. And on addition of copras to the water, it should be observed that lime is initially added to it. Otherwise, when copras is added it first, it will be demand for the twice initially made of lime.
Dosage of the copras is same as the dosage of the alum. Copras is used in the industries. Copras is used in the industries. Usually used in the industries. Chlorinated copras. Coppers. Copras ne coppers. Chlorinated coppers. When coppers is added in ferric sulfate and ferric chloride has chlorinated coppers. FeSO43. This one is the ferric sulfate and FeCl3 is the ferric chloride. This one is the ferric chloride. The chlorinated copras provided the vital range pH because ferric sulfate react with pH is 7 to pH कितने बढ़ेगा 4 to 7 or even greater than 9 and ferric chloride react with pH is in the range of 3.5 to 6.5 pH range. Combination proves with the help of having low and high pH ranges. Sodium aluminate. Next point is sodium aluminate. Na2, Al2O4, sodium aluminate are the types of coagulants which react with calcium and magnesium present sodium aluminate are the type of coagulant which reacts with calcium and magnesium present in the water. Calcium and magnesium present in the water and resulting the formation of calcium and magnesium. Aluminate, which is the sticky gelatinous precipitate and which removes the solid present in the ethers and also remove the total hardness from the water. Hence, sodium aluminate is used in the thermal power plant with the zero hardness is required. यामध्ये काय म्हटलेलं आहे zero hardness is required and sodium aluminate is 1.5 times costly than the alum पेक्षा sodium aluminate 1.5 times costly असते alum पेक्षा. ठीक आहे. Theory mechanism of coagulations. Ionic layer compression. We know that large amount of negatively charged particles are present in the river water because of clay and silt. The particle has diffuse length around it which causes attraction or repulsion of the other particle. Attraction and repulsion of the other particle. ठीक आहे बघा. यामध्ये this one is the clay, the ionic layer. Ionic layer, diffuse layer. याला आपण काय म्हटलेलं आहे diffuse layer.
लेयर, ठीक है। In diffuse layer, the decreased particles can come closer and compresses the ionic layer and result in van der Waals force. Diffuse layer म्हणता है diffuse layer decrease the particles in the come closer compression and ionic layer result in the van der Waals force. Therefore, particles becomes attraction and grow in size. Ionic layer compression does not have predominated role in water treatment plant as the sufficient amount of positively charged particle are formed. Sufficient amount of positively charged particle यामध्ये आपला पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल फॉर्म होते कशामध्ये आयकॉनिक लेयर कॉम्प्रेशन मध्ये. It is the ionic layer compression does not have the predominant role in water treatment plant. आपण वॉटर ट्रीटमेंट प्लांट मध्ये जी प्रोसिजर केलेली आहे त्यामध्ये कोगुलेशन नंतर त्यानंतर आपण काय बघितलं कोगुलेशन त्यामध्ये वॉटर ट्रीटमेंट प्लांट कॉन्सन्ट्रेट ऑफ कोगुलेंट इज व्हेरी लेस अँड सफिशियंट अमाउंट ऑफ पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल फॉर्म नाही हो, ठीक आहे. ऍब्झॉर्प्शन अँड चार्ज न्यूट्रलायझेशन. Absorption and charge utilization large on the suspended solids. Large on the suspended solids gets neutralized by adding aquametallic ions. क्या म्हटलेलं आहे aquametallic ion in the water which gets attached to the suspended particle. Attached म्हटलेलं आहे suspended particle. This is one of the pre-chlorinate mechanism of the coagulant used for the water treatment plant. One of the pre-chlorinate mechanism coagulant is for the water treatment plant. Then next is the sweeping coagulant. Sweeping coagulation. When alkalinity in water is high, sufficient amount of precipitate is formed. Alkalinity in water जेव्हा हाय असते तर sufficient amount of precipitate त्यामध्ये आपण फॉर्म करतो, ठीक आहे. This precipitate is sticky gelatinous precipitation which sweeps out of the suspended solid in the water. Sweeping coagulation. Interparticle bridging is polymer is used as the coagulant. Polymer used as the coagulant. It has the property to form the branch of the chain having high surface area causing the particle to drag in between them in causing settlement. Next is the mixing of coagulation, fast mixing. Mixing of coagulation, fast mixing after addition of the coagulant of the raw water thoroughly Williams so that the coagulant gets fully dissipated into entire mass of water. After addition of the coagulant of the raw water thoroughly and willingly so that the coagulant gets fully dissipated into entire mass of water. This can be achieved by using two types of mixing device. कोणते कोणते असते mixing device? Basing with Baffle's wall and horizontal and vertical flash mixers. Horizontal and vertical flash mixture. Basing with Baffle wall.
In this type of mixer usually consists of rectangular tank असते त्याच्या. बघा, in this type of mixer is divided into two different compared with the help of baffle valves, and baffle valves are arranged as so as the wave flow for the horizontal and vertical. बघा, यामध्ये ही आहे आपली, this one is the baffle valves. The velocity of the flow in the canal between baffles is 0.15 to 0.45 meter per second. Detention period is usually 20 to 50 minutes in tank detention period. Therefore, these types of device requires large detention period, hence not area on lot scale. Horizontal and vertical flash mixture. The mixture provided base types of mixing and uniformly mixes the coagulant to the water. The mixes consist of rectangular tank which provided with the impulse fixes to the shaft is driven by the electric motor. काय म्हटलेलं आहे? Electric motor. Impulse speed is usually 100 to 120 RPM ची असते ती स्पीड. बघा, डायग्राम आहे, सगळ्यांना दिसत असणार. हे शाफ्ट आहे आपला. This one is the impulse vertical type of mixture. 100 to 120 RPM त्याची स्पीड असते. ठीक आहे. Detention period it is about 60 to 120 second detention period आहे. Then power input in mixing the coagulant with the water is generally expressed in temporal mean. The velocity gradient which is represented at the G means G is given as G is equal to P by mu V. Square G is equal to square root of Q by P by mu V, where P is equal to power in watt or Newton meter per second. Is the impeller horizontal type of mixture आहे. त्या आपण आता बघितलं होतं vertical type of mixture. mu means काय होते? Dynamic viscosity in Newton second per meter and V is the volume of water. Unit of G is per second. For coagulant process, G is usually kept greater than 300 per second and it is taken ranges किती म्हटलेले आहे? 500 to 1000 ची रेंज आहे. This is the impeller outlet and this is the inlet. This one is the impeller inlet outlet. बघा, त्यानंतर आपण अकॅडमीमध्ये जी आता नवी महानगरपालिकेची ऍड आलेली आहे त्यामध्ये आपल्या सिव्हिलचे पद आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य. या पदासाठी आपण बॅच स्टार्ट केलेली आहे. त्यामध्ये बॅचचे फीचर्स आहेत: जुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण, तांत्रिक विषयांचा भरपूर सराव, सर्व विषयांचे रेकॉर्ड लेक्चर प्लस व्हिडिओ डाउनलोड सुविधा, डिजिटल बोर्डवर लाईव्ह क्लास आणि लेक्चर तुम्ही अनलिमिटेड वेळा पाहू शकता. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये आपल्याकडे लेक्चर्स अवेलेबल आहे.
प्लस आपण सिव्हिल इंजिनिअरसाठी ऑनलाईन रिक्रुटमेंट बॅच स्टार्ट केलेली आहे. BMC, WRD, NMC, महाट्रान्सको ह्या सर्व एक्झामसाठी बॅचची फीस आपण फक्त 2000 रुपये ठेवलेली आहे. प्लस 1 इयर व्हॅलिडिटी म्हणजे 1 वर्षापर्यंत ही तुम्ही बॅच बघू शकता. तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर अकॅडमीचा नंबर आहे 8329588625 या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करायचे आहे. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करायचे आहे. नेक्स्ट टॉपिक आपण उद्या बघूया. थँक्यू.